नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आज तारीख आहे 15 एप्रिल आणि 15 एप्रिलला टेम्परेचर सांगितल्याप्रमाणे वाढतच आहे. मागच्या 8 दिवसापासून 35 पासून तर आता 40-42 पर्यंत, विदर्भामध्ये 43, 44, 45 पर्यंतसुद्धा झालेलं आहे. म्हणजे आपण एक ॲव्हरेज धरू की 38 पासून तर 44 पर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात टेम्परेचर चालू आहे. तर आपण जे मागच्या 15 दिवसापासून मी तुम्हाला ताणावर सोडण्यासाठीच्या तारखा सांगितल्या होत्या, काहींना 5 तारीख, 10 तारीख, 15, 20, म्हणजे जमिनीप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितला होता. तर बऱ्याच लोकांनी तसे ताणावर सोडले. काहींनी सोडायचे, काही उद्या सोडतील, काही 20 तारखेला सोडतील. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या संपूर्ण झाडं जे आहे, 500 झाडं असो, 400 असो, 300 असो किंवा 1000 असो, सर्व झाडांचे कोपरे, सेंटर हा दिवसाआड 2 दिवसाआड बघत राहायचं आहे. पानामधला वाघ किती आहे, हे जे पान दिसते आपल्याला, हा याचा वाघ किती वाढतोय हे बघायचं आहे. जेणेकरून ताण म्हणजे अतिशॉकमध्ये झाड जाणार नाही. कारण टेम्परेचर सांगितलं आहे पुढच्या महिन्याच्या 12, 13, 15 तारखेपर्यंत सांगितलं आहे, मे महिन्याच्या, म्हणजे अजून 30 दिवस जर टेम्परेचर अजून आहे तर 30 दिवसपर्यंत आपले झाडं किती दिवसाला, दर आठवड्याला, दर 4 दिवसाला किती शॉकमध्ये जातात हे ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण आता ह्या ऑब्झर्वेशनसाठी मी काय तुमच्या बागेत येत नाही, किंवा ज्यांच्या बागेत येईल त्यांच्या येईल, पण प्रत्येकाच्या बागेत काही येऊ शकत नाही. त्यामुळं स्वतःचं ऑब्झर्वेशन ठेवा. आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला वाटलं की हे झाड शॉकमध्ये जाऊ शकते, त्या झाडाला थोडं का होईना पाणी देता येईल, किंवा अख्खा बाग जर आपल्याला वाटलं की शॉकमध्ये जाण्याची शक्यता आहे, शॉकमध्ये गेल्यावर काही फायदा नाही आहे. शॉकमध्ये जायच्या म्हणजे 10-20% शॉकमध्ये जेव्हा जाईल तेव्हाच आपल्याला तास दीड तासाचं पाणी ठिबकनी चालू ठेवायचं आहे. आणि शक्यतोवर आपण आता इथून पुढं 25 तारखेपर्यंत तरी 20 ते 25पर्यंत असंच पाणी चालू ठेवू, जसं सगळ्यांचं चाललं आहे. 2 दिवसाआड 1.5 तास, 1 तास किंवा 3 तास जे चाललं आहे ते ॲज इट इज कंटिन्यू ठेवा. आणि ज्यांचे एक स्प्रे बूस्ट ग्लुको पोटॅश 0.34 आणि मायक्रोटीचे झाले, त्या बऱ्याच लोकांचे जवळजवळ झालेले आहेत. ज्यांचा राहिला असेल त्यांनी 20 तारखेच्या आत घेऊन घ्या, जेणेकरून स्टोरेजची क्रिया तुमची अशा प्रकारे, जे बघा हे झाड जे तुम्हाला पाहायला मिळते, हा जो भाग आहे ॲक्च्युली आंबेबाराचा भाग आहे, पण याच्यामध्ये आम्ही थोडं 10% ट्राय करणार आहे मृगबाराचं. पण ज्यांचा दुसरा स्प्रे जो आहे तो 25-30 तारीख किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा घेऊ शकता. ज्यांच्याकडे अवेलेबल झालं आहे त्यांना ओके, ज्यांच्याकडे अवेलेबल झाला नसेल तर वरुडला अवेलेबल झाला आहे, त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते अवेलेबल करून घ्या आणि तो स्प्रे काढून घ्या. ओके, चला, धन्यवाद.